खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये मालाविषयी गुन्ह्यांची उकल करणे व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांच्या तपास पथकास मालाविषयी गुन्ह्यांची उकल व पाहिजे फरारी आरोपी जेरबंद करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ व त्यांचे पथक मालाविषयी गुन्ह्यांची उकल करणे कामी मोहोळ पोलीस ठाणे येथील शिवाजी चौकातील ब्रिज खाली हजर असताना पथकातील पोलीस अंमलदार मोहन मनसावाले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे टाकळी सिकंदर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील 3 इसम चोरीचे केल्विनेटर कंपनीचे एसी संचाची विक्री करण्याकरता एकत्रित टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहत येथील दीपक साळुंके यांच्या घरासमोरील पत्रा शेड समोर उभे असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना कळवले असता त्यांनी तात्काळ छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांचे तपास पथक पोलीस मोहोळ शहरातील शिवाजी चौक येथील ब्रिज खालून बातमीप्रमाणे दीपक साळुंके यांच्या घराजवळ आले असता बातमीप्रमाणे 3 इसम तिथे दिसले. त्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. विश्वासात घेऊन पोलिसांनी त्यांना विचारले असता त्यांनी त्यांचे नाव पत्ता दीपक बाबूराव सोळुंके वय 47 राहणार कारखाना कॉलनी टाकळी सिकंदर मोहोळ जिल्हा सोलापूर, शहाजी गायकवाड वय 23 राहणार टाकळी सिकंदर, प्रदीप रमेश चिंचकर वय 26 राहणार कारखाना कॉलनी टाकळी सिकंदर असे सांगितले. त्यानंतर दीपक सोळुंके यांच्या घरासमोरील पत्रा शेड मध्ये जाऊन पाहिले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे केल्विनेटर कंपनीचे 28 एसी संच ठेवलेले दिसले. त्या ठिकाणी मिळून आलेल्या केल्विनेटर कंपनीच्या एसी मालकी हक्काबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. कौशल्यपूर्व तपासात त्यांच्याकडे चौकशी केली असता माहे 30 एप्रिल ते 1 मे 2026 दरम्यान अहमदनगर सुपा येथून कोची केरळ येथे मालवाहतूक पॅकबंद बॉडी असलेल्या आयशर वाहनाच्या चालकासोबत संगनमत करून वाहनाच्या पाठीमागील सील तोडून सदर वाहनातील 28 केल्विनेटर कंपनीचे एसी आणले असून त्याचे कोणतेही मालकी हक्काबाबत पुरावे दिले नसल्याने त्यावरून सदरचे केल्विनेटर हे चोरून लबाडीने मिळवले असल्याबाबत खात्री झाल्याने मोहोळ पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन मनसावाले, अंमलदार दिनेश पवार, अक्षय डोंगरे, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव, सतीश बुरकुल यांच्या पथकाने केली आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.